मुलांक 1 आणि मुलांक 9 यांच्या कंपॅटिबिलिटीचा एक व्हिडिओ पाहिला मी, की त्यामध्ये जे कोणी आहे ते म्हणतात, की 1 आणि 9 नंबरची जोडी अतिशय उत्तम ठरू शकते. हे दोघं छान संसार करू शकतात. पण असं अजिबात नाहीये. कारण मुलांक 1 जो आहे तो सूर्यग्रहापासून रूल होतो. तर मुलांक 9 जो आहे तो मंगळ ग्रहापासून रूल होतो. आणि लक्षात ठेवा हे दोन्हीही ग्रह हे अतिशय ऑथॉरिटेटिव्ह ग्रह आहेत. त्याचबरोबर अतिशय तापट ग्रह आहेत, उष्ण ग्रह आहेत आणि अग्नितत्वावरती बेस असे हे दोन्ही ग्रह आहेत. जर तुम्ही सांगा अग्नीमध्ये अग्नी जर मिसळला तर भडका उडतो, यापेक्षा दुसरं काहीही होत नाही. म्हणूनच मुलांक 1 आणि 9ची रिलेशनशिप कंपॅटिबिलिटी ही अतिशय कमी म्हणते मी. पण हे जर हे 2 नंबर जे आहेत मुलांक 1 आणि 9 ते जर समजा बिझनेसच्या ठिकाणी एकत्र आले किंवा कुठल्याही प्रोजेक्टवरती काम करत असतील, व्यवहारात ते जर एकत्र आले तर ते नक्कीच अतिशय उत्तम ठरू शकतं. परंतु रिलेशनशिपमध्ये मुळीच नाही उत्तम ठरणार, कारण दोघंही इगोइस्टिक आहे. जर भांडणं झाली तर मी का झुकू हाच त्यांचा एक ठाम निर्णय असतो दोघांचाही. आणि तुम्हाला माहिती आहे की दोघांपैकी एका पार्टनरने जर माघार घेतली नाही तर रिलेशनशिप नक्की तुटू शकतं. म्हणूनच मुलांक 1 आणि 9ची कंपॅटिबिलिटी माझ्या दृष्टीने तरी अयोग्यच आहे.